नंदुरबार जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत. अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला. मंडळ अधिकारी रवींद्र घोडके गंभीर जखमी. वाळवद परिसरात खळबळ. नंदुरबार तालुक्यातील वावद परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला अडविणाऱ्या मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांच्यावर डंपर चालकाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वावद येथील मंडळ अधिकारी रवींद्र घोडके हे विनापरवाना वाळूने भरलेल्या डंपरची तपासणी करत असताना संबंधित डंपर चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाला. हा वाद क्षणातच हिंसक स्वरूपाचा बनला. कारवाईच्या रागातून डंपर चालकाने लाकडी दांड्याने मंडळ अधिकारी घोडके यांच्यावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करू नये यासाठी शासकीय अधिकाऱ्याला जीव ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अवैध वाळू वाहतूक आणि संबंधित माफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या घटनेबाबत मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांनी अधिक माहिती देत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. मराठी न्यूज. माझे नाव रवींद्र संतोष घोडके, मंडळ अधिकारी आष्टे म्हणून नंदुरबार तहसील कार्यालय येथे कार्यरत आहे. दिनांक 3/2/2026 रोजी मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वाहन तपासणीसाठी भोवणे या साईडला गेला असता वावद ढंढाणी या रस्त्यावर एक वाळूचे डंपर आढळून आलं. ते आम्ही थांबवलं तर त्याचं ड्रायव्हरला विचारल्यावर त्याचं वाळू आहे बा असं त्यांनी कळवलं आणि मग आम्ही त्याला पावती वगैरे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही रॉयल्टी वगैरे काही आढळून आलेली नाही. त्यानंतर त्या ड्रायव्हराने मालकाला फोन करून तिथं बोलून घेतलं. त्यावेळेस 2 जण त्यावेळेस टू व्हीलरवर आले ते आणि मग त्यातल्या एक जणाने राहुल पाटील म्हणून असं त्याचं नाव कळलंय. त्याने गाडी वाळूचं डंपर तिथंच उलटक केलं त्यांनी. त्यावेळेस मी व्हिडिओ करत असताना राहुल पाटील हा त्या साईडने किन्नर साईडला जाऊन एक दांडका काढून आणला आणि त्याने डायरेक्ट माझ्यावर प्राणघातक हमला केलेला आहे. त्यात मी माझ्या हाताला जखम झालेली आहे आणि मी त्या ठिकाणून पडलो. परत त्यांनी पुन्हा रस्त्यात अडवून मला जीव ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन इथं तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे. सदर इसमावी बातमी तुमची साथ आमची. ताज्या अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.